नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर.के. होममेकर या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे रामनवमी निमित्त नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ गव्हाच्या पिठाचा शिरा. तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा. हे पहा, मस्त असा तुपामध्ये लतपत झालेला गव्हाच्या पिठाचा शिरा. मी प्रमाण पण सांगितलं आहे. चला तर मग बघूया. मी ते गव्हाचं पीठ 1 वाटी तूप, ड्रायफ्रूट्स, 1 वाटी साखर, फुलपात्रभर दूध घेतलं आहे आणि कोमट पाणी. एका कढईमध्ये पाऊण वाटी तूप टाकून घ्या आणि त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून चांगले परतून घ्या. मीडियम टू लो फ्लेमवर पीठ लाल होईपर्यंत परतून घ्या. हे पहा, अशा प्रकारे चांगलं परतून घ्या. हे पहा, लालसर असा कलर आलेला आहे. पीठ चांगल्या प्रकारे भाजलं गेलं आहे. चला तर मग आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि दूध टाकून घेऊन परतून घेऊया. एकाच दिशेने अशा प्रकारे परतून घ्या. हे पहा, मस्त असा कलर आलेला आहे शिऱ्याला. एक वाटी साखर टाका. चवीनुसार टाकू शकतात, कमी जास्त, आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं. चांगलं परतून घ्या. हे बघा, मस्त असं तूप सुटलं गेलं आहे शिऱ्याला. वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकून परतून घ्या. हे पहा, मस्त असा मऊ लुसलुशीत असा नैवेद्यासाठी शिरा तयार आहे. देवाला मी नैवेद्य दाखवून घेतला आहे. हे पहा, मस्त असा तयार आहे. मस्त. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा कसा झाला आहे ते. धन्यवाद.